मैत्रिणींनो, सकाळी सकाळी झटपट नाश्त्यासाठी काहीतरी बनवायचं म्हणजे पोहे किंवा उपमा. पण नेहमी नेहमी पोहे उपमा बनवण्यापेक्षा मी हा अगदी 20 मिनिटात तयार होणारा स्पंज सारखं जाळीदार हलका असा हा नायलॉन खमण तयार केलेला आहे. सर्वप्रथम मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये टेबलस्पूनने 2 टेबलस्पून इतकं तेल घालून घ्यायचं. त्याच टेबलस्पूनच्या मापाने 2 टेबलस्पून इतकं पाणी आणि 3 टेबलस्पून इतकी ही साखर घेतलेली आहे. त्याचबरोबर 1 चमचा मीठ, 1 चमचा सायट्रिक ऍसिड घालून घ्यायचं आहे आणि चिमूटभर खाण्याचा रंग. हे सगळं मिक्सरला चांगलं असं फिरवून घ्यायचं आहे. आता यामध्ये बरोबर 1 कप असं हलका दाब देऊन भरून घेतलेलं हे चण्याच्या डाळीचं पीठ म्हणजे बेसन घेतलेलं आहे. आता जेवढं पीठ घेतलं होतं त्याच्या निम्मे म्हणजे अर्धा कप इतकं पाणी घालायचं आहे आणि हे मिश्रण मिक्सरला चांगलं असं एकसारखं फिरवून घ्यायचं आहे. तयार झालेले मिश्रण झाकून थोडा वेळ बाजूला ठेवायचं. कढईमध्ये 2 इंचापर्यंत पाणी ठेवलं, त्यावर स्टँड ठेवलेला आहे आणि एका ताटाला तेल लावून हे असं यामध्ये गरम व्हायला ठेवून द्यायचं आहे. झाकणाला हे असं सुती कापड बांधायचं म्हणजे जेव्हा आपण वाफ घेतो त्यावेळेस वाफेचं पाणी ढोकळ्यामध्ये पडत नाही आणि ढोकळा चिकचिकीत होत नाही. आता या ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये पाव चमचा हिंग घालायचं, कारण मी आधी घालायचे विसरले होते. आणि 1 टीस्पून म्हणजे बरोबर आपल्या पोहे खायच्या चमच्याने पाऊण चमचा इतका खाण्याचा सोडा यामध्ये घालायचा आणि हे मिश्रण 30 सेकंदापर्यंत मिक्सरला फिरवून घ्यायचं. आता कढईतल्या पाण्याला सुद्धा उकळी आली आहे, ताट सुद्धा चांगलं गरम झालेलं आहे. त्यामध्ये हे मिश्रण सगळं घालून घेतलं. लगेच झाकण ठेवायचं आणि मोठा ते मध्यम आचेवर 20 मिनिटाची वाफ घ्यायची आहे. 20 मिनिटापर्यंत अजिबात एकदा सुद्धा हे उघडून पाहायचं नाही. आता हा तयार झालेला ढोकळा थंड होण्यासाठी असाच थोडा वेळ बाजूला ठेवून घ्यायचा आहे. तोवर फोडणी करून घेऊ. फोडणी करता 1 टेबलस्पून तेलामध्ये जिरे, मोहरी, पांढरे तीळ, काही हिरव्या मिरच्यांचे तुकडे, कढीपत्त्याची पाने आणि अर्धा कप पाणी घालायचं आहे. त्याचबरोबर चवीपुरती साखर, मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालून याला उकळी येऊ द्यायची. तोवर इथे आपण ढोकळा कट करून घेऊया. पूर्णतः थंड झाला की मगच ढोकळा कट करून घ्यायचा आहे आणि मग त्यावर आपल्याला फोडणी घालायची आहे. संपूर्ण साहित्याचं वजनी आणि वाटी अचूक प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे. नक्की एकदा चेक करा आणि जर तुम्हाला संपूर्ण डिटेल रेसिपी पाहिजे असेल तर प्रियाज किचनला युट्यूबला नक्की भेट द्या. असा हा आपला ढोकळा तयार झाला की लगेच यावर ही अशी फोडणी घालून घ्यायची आहे. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर, ओलं खोबरं असेल तर ते घालायचं आणि हा ढोकळा आपला सर्व करण्यासाठी तयार झालेला आहे. अतिशय मऊ लुसलुशीत, कापसापेक्षा सुद्धा मऊ तयार होतो. यासोबत ही अशी ताजी हिरवीगार चटणी आणि हा ढोकळा आपला अगदी अर्ध्या तासामध्ये बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला हा ढोकळा आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि पुन्हा कधीतरी असा हा ढोकळा बनवण्यासाठी पटकन हा व्हिडिओ सेव्ह करा.